नमस्कार मित्रांनो, DIT चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत। आपल्या चॅनलमध्ये आपण दररोज नवीन माहितीचे व्हिडिओ टाकतो। आजचा विषय आहे मुंबईत लॉन्च झालेली टेस्ला कार। टेस्ला FSD कार म्हणजे काय? FSD म्हणजे फुल सेल्फ ड्रायव्हिंग। याचा अर्थ असा की ही कार मानवी चालकाच्या हस्तक्षेपाशिवाय स्वतःहून रस्त्यावर चालू शकते, सिग्नल्स थांबवू शकते, अडथळे टाळू शकते आणि सुरक्षितपणे गंतव्यस्थानी पोहोचू शकते। टेस्लाच्या FSD तंत्रज्ञानामुळे कार रस्त्यावरील परिस्थितीचे विश्लेषण करून स्वतःच्या निर्णय क्षमतेने चालते, परंतु सध्या काही देशांमध्ये पूर्ण स्वायत्तता मिळवण्यासाठी मानवी देखरेख आवश्यक आहे। टेस्लाच्या FSD कारमध्ये विशेष हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरचा समावेश आहे, ज्यामुळे त्या रस्त्यावरील वाहने, पादचारी, सिग्नल्स आणि इतर अडथळ्यांचे निरीक्षण करतात आणि त्यानुसार प्रतिसाद देतात। टेस्लाच्या मॉडेल जसे की मॉडेल 3, मॉडेल Y, मॉडेल S आणि मॉडेल X यामध्ये FSD वैशिष्ट्य उपलब्ध आहे, परंतु भारतासारख्या काही देशांमध्ये हे वैशिष्ट्य पूर्णपणे लागू होण्यासाठी कायदेशीर मंजुरी आणि पायाभूत सुविधांची गरज आहे। टेस्ला FSD कार काम कशी करते? टेस्लाच्या FSD कारमध्ये खालील प्रमुख घटक असतात, जे तिला स्वायत्तपणे चालण्याची मदत करतात। कॅमेरे, कारच्या आजूबाजूला 8 कॅमेरे बसवलेले असतात, जे 360 डिग्री दृश्य प्रदान करतात आणि हे कॅमेरे रस्त्यावरील वाहने, पादचारी, सिग्नल्स आणि रस्त्यांच्या खुणा ओळखतात। 2 रडार आणि अल्ट्रासॉनिक सेन्सर्स। रडार लांब पल्ल्याच्या अडथळ्यांचे मोजमाप करतात, तर अल्ट्रासॉनिक सेन्सर्स जवळच्या वस्तूंची माहिती देतात, जसे की पार्किंग करताना। AI, टेस्लाच्या कारमध्ये शक्तिशाली AI चिप आहे, जी रस्त्यावरच्या परिस्थितीचे विश्लेषण करते आणि निर्णय घेते। ही AI सतत शिकत राहते, त्यामुळे कारचा ड्रायव्हिंग अनुभव सुधारत राहतो। सॉफ्टवेअर अपडेट्स। टेस्ला कारच्या सॉफ्टवेअरला वेळोवेळी अपडेट मिळतात, त्यामुळे नवीन वैशिष्ट्ये आणि सुधारणा उपलब्ध होतात। ही अपडेट इंटरनेटद्वारे कारमध्ये येतात। FSD कार रस्त्यावरील परिस्थितीचे विश्लेषण करून स्वतःहून गती नियंत्रित करते, दिशा बदलते, लेन बदलते आणि सिग्नल्स किंवा अडथळ्यानुसार थांबते किंवा पुढे जाते। उदाहरणार्थ, जर समोर एखादी कार अचानक थांबली तर FSD कार आपोआप ब्रेक लावते। भारतातील टेस्ला FSD कारची लॉन्च आणि किंमत। टेस्लाने 2025मध्ये भारतात मॉडेल Y लॉन्च केली आहे, ज्याची किंमत 60 लाखापासून सुरू होते। FSD वैशिष्ट्य सध्या भारतात पूर्णपणे उपलब्ध नाही, कारण यासाठी कायदेशीर परवानग्या आणि रस्त्यांच्या पायाभूत सुविधांची आवश्यकता आहे। एकदा पूर्ण चार्ज केल्यावर 500 ते 622 किलोमीटरपर्यंत चालते। आयात शुल्क। भारताच्या टेस्ला कार शांघायमधून आयात केल्या जातात, त्यामुळे त्यांच्यावर 70% आयात शुल्क लागते, ज्यामुळे किंमत वाढते आणि जर भारतात कार बनवल्या गेल्या तर किंमत कमी होऊ शकते। धन्यवाद। न विसरता चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये नवीन विषयासोबत।